लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. एसगाव येथील तळ्यात मासेमारीचा वाद चिघळला. 2 गटात तुफान दगडफेक. सोसायटी चेअरमन व एकलव्य वंचित आघाडी यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. खुलताबाद तालुक्यातील एसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावर मासेमारी हक्कावरून 2 गट आमनेसामने आल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पोलिसांनी अत्यंत हुशारीने आणि तत्परतेने हाताळली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे धरण परिसरातील एक मोठा अनर्थ टळला असून दोन्ही गटात यशस्वी समझोता घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गिरजा धरणावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्कासाठी एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मासेमारी हक्क हमारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी माणसास संघटित हो, जागा हो असा नारा देत परिसरातील आदिवासी व मच्छीमार बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र आंदोलनादरम्यान अचानक परिस्थिती चिघळली आणि मोर्चाला हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंकडून झालेल्या दगडफेकीमुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली आणि तणाव टोकाला पोहोचला. घटनेचे गांभीर्य ओळखताच पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, बाजार सांगवी चौकीचे बीट जमादार नवनाथ कोल्हे, दिलीप बनसोड, संतोष भालेराव यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. केवळ बळाचा वापर न करता दोन्ही गटातील प्रमुख नागरिकांना चर्चा करून वातावरण शांत केले. पोलिसांच्या या मध्यस्थीमुळे दोन्ही गटातील वाद शांत झाला आणि त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. धुमसत असलेल्या तणावाच्या वातावरणात पोलिसांनी दाखवलेले चातुर्य, समयसूचकता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले मदत कार्य यामुळे परिसरातील नागरिकांमधून पोलीस प्रशासनाचे मोठे कौतुक होत आहे. स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करू दिली पाहिजे आणि संबंधित जे काही आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहेत की त्यांना मासेमारी संस्थेच्या संदर्भामध्ये बरेचसे कायदे माहिती नाहीत, तर ते या ठिकाणी मार्गदर्शन करून आम्ही या ठिकाणी ते लोकांना देणार होतो. आम्ही या ठिकाणी रस्त्याने आलो, या वडाच्या झाडाखाली बसण्याची प्रोसेस चालू होती, तर या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी दगड मारला, माझ्या कानामागं एक मारली, तसेच बरेचसे पोरं आहेत तिथं, त्यांना दुखापत झालेली आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्या फिर्यादी तुम्ही घ्यावा आणि या ठिकाणी सिरियसली गुन्हे दाखल करावे, जे दखलपात्र गुन्हे या पद्धतीचे त्यांनी दाखल करावे, तुम्हाला विनंती. याबद्दल ऐका, आपण करू आपण ऐका, तुम्हाला परमिशन नाही वगैरे, तुम्ही फक्त 149 ची अशी नोटीस सर्वसामान्याला सांगितलं असते. फक्त आमची विनंती, आम्हाला तुम्हाला काय करायचं आणि विशेष म्हणजे तुम्ही सहकार्य केलं नाही, सहकार्य केलं, पोलीस कर्मचारी सगळे होते, आम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाही, आमचं काही म्हणणं आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, फक्त आमचं सहकार्य. ग्रामपंचायत इकडून त्यांची एक मतदार यादी घेऊन यायची आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं नाव नोंदणी केलेलं असेल, इलेक्शन कार्ड, तुमचा आधार कार्ड आणि जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तो अर्ज असेल, तुमचा परवाना मिळवायचा असेल त्याच्यासाठी अर्ज वेगळा असतो आणि तुम्हाला जर सभासद व्हायचं असेल त्याचा अर्ज वेगळा असतो. सभासद व्हायचा अर्ज जो आहे हा तुम्हाला सहकार विभाग कायद्याकडे द्यायचा आहे किंवा संस्थेकडे द्यायचा आहे. मासेमारी परवानाचा अर्ज जो आहे हा आमच्या विभागाकडे द्यायचा आहे. तुमची अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर छाननी केली जाईल. छाननी केल्याच्या नंतर जर मला वाटलं त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत तर तो अर्ज सरळ फेटाळला जाईल, त्याच्या पुढे कोणतीही कारवाई होणार नाही. कागदपत्र बोलते, जर तो गावचा मेंबरच नाहीये, 10 किलोमीटर मधला मेंबरच नाहीये, तर त्याला मी परवानगी देऊ शकत नाही, त्याच्यावरती मी पुढे कारवाईच नाही करणार. जे लोक असतील त्या याच्यामधले, त्या लोकांच्या याच्यावरती जर कारवाई करायची असेल त्यांना मी एक तारीख देईन, छाननी केल्याच्या नंतर तारीख देईन. तिकडे जर क्रियाशीलता तपासणीमध्ये तुम्ही जर पाण्यामध्ये उतरण्यासाठी योग्य वाटला तरच तुम्हाला मी परवाना देईन, अन्यथा परवाना देता येणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. संस्थेचा जे आहे त्याचा भाग जो आहे तो आमच्याकडे आणि सहकार विभागाकडे आहे, ते आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई त्याच्यावरती करू. दुसरा भाग, तुम्हाला ज्या काही शासनाच्या योजना असतील तुमच्या
कॅटेगरीसाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची तुमची जी माहिती तुम्हाला हवी असेल, तुमचे जे कोणी सभासद आहेत त्यांच्याकडे तुम्ही एक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करा आणि तिकडे तुम्हाला शासनाच्या मत्स्य विभागाच्या ज्या कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला देता येत असेल. फक्त मासेमारी करायची आहे ती फक्त जाऊन आपण पाण्यामध्येच मासेमारी करतो हा डोक्यातला भ्रम आधी पहिले काढा. मासेमारी विक्रेता करता येतो, मासेमारीच्या जाळे बनवता येतात, मासेमारीच्या होडी बनवता येतात, मासेमारी करण्यासाठी तुम्हाला वाहतूक करता येते. अशा ज्या काही तुम्हाला योजनेचे लाभ हवे असतील त्या योजनेबद्दल तुम्हाला मी माहिती देईन. फक्त पाण्यामध्ये उतरायची जिद्द असेल तर हा प्रकार जरा दुसऱ्या बिझनेसकडे पण वळा. सभासद फक्त होऊन आपल्याकडे काहीतरी ठेवायचं हा भाग ठेवू नका, बिझनेस करायच्या पद्धतीकडे पण जरा वळा. तर त्याच्याबद्दलच्या ज्या काही माहिती असतील त्या तुम्हाला एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा, तिकडे मी येते आणि तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगू शकेन. दादागिरी आहे आणि या दादागिरीच्या विरोधामध्ये आता आपण बंड पुकारलेलं आहे. संविधानिक पद्धतीने आपण हे सारे करणार आहे. यांना इथून पुढे एक झिंगा आणि एक मासा सुद्धा मी अनिल जाधव भिलाच्या पोटचा यांना एक मासा या तळ्यातून मी धरू देणार नाही. मला अनिल जाधव म्हणते मी बाबासाहेब संघ काम करत नाही. मी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं ना त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवासोबत प्रकाश आंबेडकरांसंग मी काम करतोय. माझ्या कानात बिड्या नाही. मी संविधान पाठ असलेला माणूस आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही तलाव आहेत, जे डॅम आहेत, त्या सगळ्या ठिकाणी धनदांडग्यांचं अतिक्रमण आहे आणि या ठिकाणी यांनी हे आंदोलन मी जेव्हापासून या ठिकाणी निवेदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.